भरपूर झाले येडावकराकडून विकास कामं भरपूर झाले. सगळ्यांचाच वार आहे. सगळ्यांचा आहे. कोणाकोणाचा? केडरावकर गटात आहे. निवडणुका लागल्यात, लक्ष काय आहे की नाही? लक्ष आहे की आहे ना. यड्रावकरांच्या चिठावर बसणार असं आम्हाला वाटतंय, कारण त्यांनी सार्वजनिक आणि वैयक्तिक कामं भरपूर केलेले आहेत. विकास कामं खरोखर आहे का नुसतं कागदावरचे आहेत? नाही नाही खरोखर आहे. विकास कामं केलं त्याच्या बाजून हो, राहणार की. वैयक्तिक कामं पण करतात. वैयक्तिक कामं पण त्यांनी करतात. आमच्या आता एका समाजातल्या पोरग्याचं डोक्याचं मेंदूचं काम होतं, मुंबईला काम नेऊन करून आणलं त्यांनी पैसे घालून, आणि त्यांनी काम त्यांचं व्यवस्थित करून दिले. झालं बऱ्यापैकी सगळी चांगलीच आहेत. केडरावकर साहेबांनी केल्यात कामं, आमदार साहेबांच्या मनातून झाल्यात चांगली. नमस्कार, स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये. मी सध्या उभा आहे शिरोळ तालुक्यातल्या नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघातील नांदणी या गावामध्ये. नांदणी हे गाव संपूर्ण म्हणजे जिल्ह्यातच नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. ते म्हणजे इथल्या माधुरी हत्तीनीमुळं. आणि मग त्याच्यानंतर या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यानंतर या मतदारसंघामध्ये अनुसूचित जमाती महिला हे जिल्हा परिषदेसाठी आरक्षण पडलेलं आहे. आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं इथल्या नागरिकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, निवडून येणारा उमेदवार त्यांना नेमका कसा हवा आहे, काय आहे इथली राजकीय परिस्थिती, नागरिकांच्या मनात नेमकं काय आहे, अपेक्षा काय आहेत, समस्या काय आहेत, विकास कसा आहे, अशा अन्य घडामोडींचा आढावा आपण इथल्या नांदणी गावातील लोकांच्याकडून घेणार आहोत. मी सध्या उभा इथल्या मुख्य चौकामध्ये. आणि मग इथं प्रामुख्यानं पाहायला गेलं तर महाविकास आघाडी आणि राजश्री शाहू विकास आघाडी अशी दुरंगी लढत होते. आणि अशी दुरंगी लढत होत असताना नेमकं पारडं कुणाचं जड आहे हे आपण या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी काही दुपारच्या वेळेला नागरिक आहेत. नमस्कार दादा. बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यानंतर सध्या नांदणी मतदारसंघामध्ये काय चित्र आहे नांदणी गावात? सगळ्यांचाच वार आहे. सगळ्यांचा आहे. कोणाकोणाचा? केडरावकर गटात आहे, महाविकास आघाडीचा आहे. काय वाटतंय बऱ्याच वर्षानंतर निवडणुका लागल्यानंतर आता जे उमेदवार उभे आहेत त्यातून निवडून येणारा उमेदवार आपल्याला कसा पाहिजे? तो नांदणीच्या विकासासाठी सर्वांगीण असावा, लोकांचं मत ऐकून घेणार असावा, जी काय कामं असतील ती पूर्ण नांदणीचा विकास काय झालाय काय? होत आहे. होत आहे. झालाय असं म्हणता येणार नाही. कोण करतंय मग? आता जे आपले निवडून आलेले जे सदस्य आहेत ते करतायत. हा रस्ता झाला, गटारी झाल्या. लोक या निवडणुकीमध्ये मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? जो आपला विकास म्हणजे गावचा विकास जो करेल त्याच्या बाजूनेच लोक राहणार. निवडणुका चालू झाल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय चित्र आहे मतदारसंघात? निवडून येणारा माणूस कसा पाहिजे? निवडून येणारा माणूस ऍक्टिव्ह पाहिजे. आहे तशा पद्धतीचे ऍक्टिव्ह राहिलेले कुठल्या कुठल्या गटात व्हायला लढत येते? कुठले कुठले गट आहेत म्हणजे? येडावकर गट आणि स्वाभिमानी गट, दोनच गट. काय पारडं कुणाचं जर वाटते? नाही तसं काय सांगता येत नाही. विकास काम काय झालं भागात? झाले की भरपूर काय काय झालं? भरपूर झाले. येडावकराकडून विकास कामं भरपूर झाले. तुम्ही गेलात? येडावकराकडे विकास कामं भरपूर झाले. समाजाची झाल्यात, वैयक्तिक झाल्यात, सार्वजनिक झाल्यात, रस्त्याचे वगैरे झाल्यात. त्यामुळे ते जरा कदाचित पाडजड आहे. विकास कामामुळे. विकास कामं. विकास कामं खरोखर आहे का नुसतं कागदावरचे आहेत? नाही नाही खरोखर आहे. बरोबर आहे. खरोखर आहे. आता लोक मतदान करताना काय नेता बघणार काय पक्ष बघणार? नाही नेता बघणार, विकास बघणार. विकास कामं केलं त्याच्या बाजून राहतील. हो, राहणार की. कामच केल्यात ना त्या पद्धतीने. पण आता निवडून आलं तर कामं करतील काय परदानी? करणार की. विश्वास आहे? हो, विश्वास आहे. पण विरोधक सुद्धा तुल्यबळ आहेत की. नाही शेवटी विकास हा महत्वाचा आहे ना. विरोधकांची काय काम आहेत की नाही? विरोधकांची पण काम आहेत पण एवढे हे नाही. निवडणुका लागल्यात, लक्ष काय आहे की नाही? लक्ष आहे की यड्रावकरांच्या चिठावर बसणार असं आम्हाला वाटतंय, कारण त्यांनी सार्वजनिक आणि वैयक्तिक कामं भरपूर केलेले आहेत. आतापर्यंत जे जे लोक त्यांच्या घरी गेले त्यांना कधी परत पाठवून दिलेले नाही. त्यांनी कामं त्यांची केलेली आहेत चांगली. त्यामुळं लोक जाणीव ठेवून त्यांची कामं करतील असं आम्हाला वाटतं. वैयक्तिक कामं पण करतात. वैयक्तिक कामं पण त्यांनी करतात. आमच्या आता एका समाजातल्या पोरग्याचं डोक्याचं मेंदूचं काम होतं, मुंबईला काम नेऊन करून आणलं त्यांनी पैसे घालून, आणि त्यांनी काम त्यांचं व्यवस्थित करून दिलं चांभार समाजाचं. पण आता यड्रावकर आमदार आहेत आणि निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे. मग लोक आता मतदान करताना या जिल्हा परिषद पंचायतीच्या उमेदवाराला बघणार का नेत्याला बघणार? त्याचा काय संबंध नाही. त्यांनी पक्षाकडनं त्यांचा आदर ठेवणारच लोक. पक्ष आणि नेता हे बघून त्यांनी दिलेली मदत त्याच्यावर त्यांनी आदर करून त्यांनी काम करणार. उमेदवार सुद्धा विरोधातले ताकदवान आहेत घेऊ, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करतील. पण आम्हाला वाटतं की बाबा ह्या लोकांना यश येईल. यड्रावकरांना विरोधकांच्या आव्हानासमोर टिकतील काय? विरोधक सुद्धा सगळे एकत्र आलेले आहेत. येतील ते, तसं काही आम्हाला सांगू शकत नाही, कारण त्यांनी कामं केले तेवढं आम्ही तुम्हाला सांगाल. हा विषय महत्वाचा आहे. कारण त्यांनी आतापर्यंत काम केले, कोणाला परत लावून दिलं नाही. सार्वजनिक केल्यात, वैयक्तिक केल्यात, समाजातली कामं देणगी देऊन कामं केल्यात. आमच्या बऱ्याच ठिकाणी त्यांनी समाजातली कामं केल्यात आणि वैयक्तिक कामं केल्यात. ही सगळी कामं करण्यामागच्या माझा त्यांचा उद्देश काय? निवडणुका मत काय निस्वार्थी भावनेनं? निस्वार्थी भावनेने केलेली काम आहे ते.
माणूस कोणाचाही जाऊ दे त्यांना परत पाठवलेलं नाही त्यांनी. तुम्ही सांगा काय वातावरण आहे मतदारसंघात? काय नाही, दोघांचंही समसमान आहे. दोन्ही यड्रावकर गटाचं काँग्रेस संघटना दोन्ही समसमान आहे गावात. लोक आता काय कोणाला स्वीकारणार? बघूया आता काय येणार, काय ठरवेल, काय 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 नाही. लोक निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? काय नाही, विकास कामाचा विचार करणार. विकास कामाचा. होय, विकास काम काय झालं वेगळं? झालं बऱ्यापैकी सगळी चांगलीच आहेत की काम. यड्रावकर साहेबांनी केल्यात. काय केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, कामं चांगली झालीत सगळीकडे. काय काय कामं झालं तिकडे? काय नाही, याच्या आधी जी कामं झाल्यात बऱ्यापैकी आमदारकीच्या वेळेचे झालेली आहेत कामं, आता पण चालूच आहेत. लाडक्या बहीण योजनेचे पैसे महिलांच्या पर्यंत पोहोचले आहेत, त्यामुळे चांगलं चालू आहे. आता लोक मतदान करताना नेता बघून मतदान करणार का खालचा उमेदवार बघून मतदान करणार का त्याची विकास काम बघून मतदान करणार? दोन्ही गोष्टीचं राहणार की. कुठल्या कामही बघून आणि लोकलची माणसंही बघून होणार ना. सामान्य लोकलची माणसंही दोन्ही बघून होणार. तुम्ही म्हणता यड्रावकरने कामं केलेत, खरं आता इकडे काही लोक म्हणतात त्यांनी काही कामच केलेलं नाही. नाही, असं काही नाही झालं तर वाटतच झाल्यात म्हणून त्याचा काय विषयच नाही. कोणाला जोर इकडे? जर काय आम्ही काय सांगू शकत नाही अजून. का बरं? नाही नाही, आम्हाला त्यातला जास्त अभ्यास कसा पाहिजे निवडून उमेदवार आपल्याला? नाही. कामाचा असावा चांगला. कोण आहे कामाचा माणूस? कोण आता आम्हाला लय त्यातलं हे नाही. आता दोघं काय पोटापोटी झाल्या थोडी, आता जनता काय कौल देईल त्याच्यावर. काय झालं तिकडे? झाल्यात तशी बऱ्यापैकी. तशी कामं आमदार साहेबांच्या फंडातून झाल्यात चांगली. काय काय झालं? रस्ते झाल्यात, गावाची पाण्याची सोय तीन झाल्या, म्हणजे चालू आहे बऱ्यापैकी आहे. मग लोक आता या निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? काय कामाचा माणूस बघणार. कामाचा. आणि आणि काय पैशाचा जर जोर होणार काम केले त्याच्या बाजून राहणार का लोक? हे राहणार. काम पैसा दोन्ही बोलणार बघ. काय निवडणुका लागल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर काय भावना आहेत आपल्या? बऱ्याच वर्षानंतर निवडणूक आहेत, आधी प्रशासक होता, आता निवडणूक आहेत. प्रशासक चांगलं वाटतं का निवडणुका चांगल्या वाटतात? कसं आहे, लोकशाहीमध्ये निवडणुकीला अर्थ आहे. निवडणुका होणं अत्यंत गरजेचं आहे आणि खरं म्हणजे उशीर का होणार पण लागला ही अंदाची गोष्ट आहे आणि हे होणं गरजेचं आहे. आता चालूच्या वर्षामध्ये आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून म्हणजे आमचे आमदार माननीय यड्रावकर साहेब यांनी 6 वर्षामध्ये प्रचंड विकास केलेला आहे. 2000 कोटी रुपये त्यांनी निधी आणलेला आहे आमच्या तालुक्यामध्ये. आणि आता शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असो किंवा शेतकऱ्यांना 7.5 एसटी पर्यंत लाईट बिल माफ असो किंवा केंद्राकडून वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळते, राज्याकडून वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळते. त्यानंतर मागेल त्याला पाणंद रस्ते, मागेल त्याला घर, राशन फ्री, त्यानंतर मुलींना डिग्रीचं शिक्षण त्याच्यासाठी लागणारी 5 लाखाची फी, त्यानंतर मागेल त्याला संडास असो किंवा मागेल त्याला घर असो, ही सगळी शासकीय योजना आणि राज्याची योजना एवढा विकास हा सगळ्यात कुठल्याही काम केला नव्हता, कुणी केला नव्हता. इतका विकास या चालूच्या ह्या राजकर्त्यांनी या सरकारने प्रचंड विकास केलेला आहे आणि त्या माध्यमातून आमदार साहेबांचं इतकं काम झालेलं आहे. आमच्या नांदणी गावाला अक्षरशः नदीचं पाणी इतकं घाण असते की ती आंघोळ करून सुद्धा इतकं पाणी घाण असते. तर आमच्या ह्या गावाला शुद्ध पाणी मिळावं म्हणून आमदार साहेबांच्या प्रयत्नातून वाढण्याचं पाणी आपल्याला मिळणार आहे आणि हे अत्यंत गरजेचं आहे. कारण जवळजवळ 80% आजार हे पाण्यापासून होत असतात आणि शुद्ध पाणी मिळालं की नांदणीचं आरोग्य सुधारणं चांगलं होणार आहे. इतकं त्यांचं काम आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून. पण त्यांचं काम काही ते नाही म्हणतात की लोक काही लक्ष दिलं नाही इकडे, काम त्यांचे काय नाही म्हणतात त्या मतदारसंघात. नाही, ते चुकीचं आहे. जे म्हणतात ते कदाचित त्यांनी अभ्यास करावा आणि मग बोलावं. की आज सगळ्यात तुम्ही पडताळणी करा की आज सगळ्यात 1900 म्हणजे मला 53 विधानसभा निर्माण झाली, त्या काळापासून आज सगळ्यात एवढा निधी कुणी आणलाय याचा अभ्यास करावा आणि चुकीचं काय बोलू नये असे माझी एक नम्र विनंती आहे लोकांना. मग आता ह्या निवडणुका लागल्यानंतर तुम्ही म्हणता यड्रावकर, पण विरोधक सुद्धा तुल्यबळ आहेत, ताकदवान आहेत. त्यांचं आव्हान आहे की विरोधकांच्या यड्रावकरांना टिकणार का यड्रावकर त्यांच्या आव्हानासमोर? त्यांच्या हातात काहीही नाही आहे. सत्ता आमची आहे म्हणजे भाजप आणि सेनेचे भाजप, त्यानंतर अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट या सगळ्यांची सत्ता मग आपल्या राज्यामध्ये आहे. त्यांनी निधी कुठून आणणार? त्यांना निधी आणि रशियामध्ये त्यांनी जायला पाहिजे. मग सरकार आमचं, सत्ता आमची, निधी आम्हाला मिळणार का त्यांना मिळणार? निधी आपल्याला मिळणार. जर त्या निधी जर आपल्याला मिळणार असेल त्यांनी पैसा कुठून आणणार? हा विषय आहे ना. आणि ह्यांनी इतकं काम प्रचंड केलेलं आहे, अहोरात्र केलेलं आहे. आता सुद्धा परवा सुद्धा आमदार साहेबांनी बोललं की ज्याचा ह्याचा म्हणजे मीठ जे फुटलेल्या जमिनी असतात, मीठ म्हणजे आपण काय म्हणतो मीठ फुटणाऱ्या जमिनी, शारपट जमिनी सुद्धा काम आमदार साहेबांनी हातात घेतलेलं आहे.
त्यानंतर ज्या ज्या पण आता तुम्ही एवढं सगळं आमदार साहेबांच्या बद्दल सांगायला लागलाय ही निवडणूक आमदारकीची नाही आहे, ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे. ते उमेदवार वेगळे आहेत. लोक मग आता नेता बघणार का उमेदवार बघणार, काय बघून मतदान करणार? सांगतो की विषय असा आहे की जर आमदार सत्ता ज्यांची सत्ता असेल ज्या आमदारांची आणि जिल्हा परिषदेमध्ये त्यांची जर माणसं निवडून गेली पंचायत समिती असो किंवा विधान किंवा जिल्हा परिषद असू दे, जर आमदार साहेबांच्या अखत्यारीतली माणसं निवडून गेली तर राज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या शासनामधून त्यांना जास्तीत जास्त फंड आणता येईल. लोक काय बघून मतदान करतील, नेता का उमेदवार? उमेदवार सुद्धा चांगले आहेत आपले आणि आमदारचं काम पण चांगलं आहे. त्यामुळे दोन्हीचं कंट्रोल साधून लोक मतदान करत असतात. तुम्ही कार्यकर्ते म्हणून एवढं सगळं सांगायला लागलाय काय? नाही, मी पण मतदार आहे, नागरिक आहे नांदेडचा. मी माझं मत खुल्यापणे मांडू शकतो. जे झाले विकास काम ते बोलायला पाहिजे, काही अडचण नाही.